अजित ठाकूर उर्फ मोठ्या या नावाने सुपरिचित असलेले टेनिस क्रिकेटमधील एक वेगवान गोलंदाज आणि त्याला सामोरे जाणार तो एक हार्ड हिटर बॅट्समॅन नवी मुंबई परिसरातील गणेश कारंडे आणि नॉन स्ट्राईकला येतो अजिंक्य लाडू. दोन्ही एक मातब्बर फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात आणि तेवढेच ताकदवान गोलंदाजी असेल ती विश्वजित ठाकूर याची. एक हाय व्होल्टेज सामना आपल्याला पाहायला मिळले. एक संघ आहे तो नवी मुंबईचा आणि एक आहे तो रायगडचा. नवी मुंबई वर्सेस रायगड असे सामना आपल्याला आता पाहायला भेटेल. दोन्ही एक ताकदवान संघ आपल्याला पाहायला मिळतात. सामन्याला सुरुवात. पहिला चेंडू हवेत आणि तिथे क्षेत्ररक्षक येतोय आणि चांगलं जजमेंट पण झेल इथे मात्र काय होऊ शकला नाही आणि 2 धावा देखील पूर्ण होतात आणि या 2 धावेने संघाचा श्री गणेश होतोय. धावसंख्या 2. एक चेंडूच्या समाप्तीनंतर पहिल्या चेंडूवर गणेश यासारखा मोठा फलंदाज बाद करण्यात यश इथं प्राप्त होणार होतं पण क्षेत्ररक्षकाकडून चूक झाली आणि झेल मात्र इथं निसटलाय आणि पहिल्या चेंडूवर 2 धावा इथे अर्जित केल्या त्या गोलंदाज विश्वजित ठाकूर याच्या गोलंदाजीवर. पुन्हा एकदा गोलंदाज दुसरा चेंडू घेऊन गणेश याला. आता मात्र पंचांचा इशारा येतोय व्हाईट बॉलचा. या व्हाईट बॉलने धावसंख्यात 1 ने वाढ होईल. धावसंख्या झाली ती 3. आता मात्र काहीसा आपल्या गोलंदाजीमध्ये साईड बदल असताना गोलंदाज विश्वजित राऊंड द विकेटने मारा करेल तो गणेशाला. धावसंख्या 3. एक चेंडूच्या समाप्तीनंतर दुसरा चेंडू घेऊन गणेशाला. आता मात्र सुंदर असा फटका आणि चेंडू तिथे चाललाय सीमारेषा बाहेर आणि हा येतोय गणेश कारंडे याच्यामधून बॅटीतून येतोय ब्रँडेड षटकार आणि या 6 धावेने धावसंख्यात वाढ होईल. धावसंख्या झाली ती 9. सुंदर फलंदाजी म्हणायला लागेल ती गणेशाची. धावसंख्या झाली ती 9. पुन्हा एकदा गोलंदाज विश्वजित टू गणेश. तर मात्र डिफेन्सिव्ह पवित्रा वापरला आणि पंचांचा इशारा तर डी रिजन मध्ये चेंडू चाललाय. धावसंख्या झाली ती 10. सुंदर फलंदाजी म्हणायला लागेल ती गणेशाची. एक षटकार आल्यानंतर सिंगल घेऊन धावाला पुन्हा एकदा गोलंदाज तयार. सुंदर असा चेंडू तेवढा सुंदर ऑर्डर आपल्याला पाहायला मिळतोय. कव्हरचा चेंडू चाललाय आणि तिथे मिसफिल्ड होते. या मिसफिल्डच्या रूपात 2 धावा देखील इथे प्राप्त होतात आणि 2 धावेने धावसंख्येत वाढ होईल. धावसंख्या झाली ती 12 विदाउट लॉस. अजून या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असेल तो 2 चेंडू शिल्लक असतील माफ करा. धावसंख्या 12. 5वा चेंडू घेऊन विश्वजित टू गणेश. तर मात्र चेंडू बिग हिट करण्याचा प्रयत्न पण चेंडू बॅटच्या आतली कडा लागते आणि 1 धावेवर समाधान मानते ते दोन्ही फलंदाज. धावसंख्या झाली ती 13. अजून या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असेल. आता मात्र स्ट्राईकला येतो तो नवीन फलंदाज जो शेवटचा चेंडू त्याला खेळायला भेटतोय तो विश्वजिताचा अजिंक्य. धावसंख्या 13. एक चांगला फलंदाज आहे अजिंक्य लाडू. तेवढा ताकदवान गोलंदाज विश्वजित. सुंदर असा चेंडू तेवढा सुंदर डी रिजन मध्ये चेंडू चाललाय आणि 1 धावेने धावसंख्यात पुन्हा एकदा वाढ होईल. एक षटक समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 14. धावसंख्या 14 विदाउट लॉस. 4 षटकांचा सामना असेल आणि सुंदर इथे
एकही न विकेट गवता चांगले म्हणावं लागेल ती फलंदाजी दिविशा 11 ऐरोली या संघाची चांगली सुरुवात. धावसंख्या 14. गोलंदाजी मार्कवर नवीन गोलंदाज येतोय तो अजय ठाकूर. गोलंदाजी मार्कवर धावसंख्या 14. पहिला चेंडू दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू चाललाय तो मिड विकेटच्या दिशेने 6 धावांसाठी. या 6 धावाने धावसंख्यात वाढ होईल. धावसंख्या जाऊन पोहोचली ती तब्बल 20च्या घरात. सुंदर फलंदाजी गणेशाची. काल गणेशाचा वाढदिवस देखील होता आणि सुंदर फलंदाजी म्हणायला लागेल ती गणेशाची. धावसंख्या झाली ती 20. पहिल्या चेंडूवर अजयाचा इथे स्वागत केलंय नवी मुंबईमध्ये गणेशाने. धावसंख्या 20. आणि हेलिकॉप्टर शॉट आणि पुन्हा एकदा चेंडू चाललाय तो सीमारेषा बार आणि तब्बल 2 चेंडूवर 2 षटकार मारून आपले इरादे स्पष्ट करतोय तो गणेश. धावसंख्या 26. पुन्हा एकदा आता मात्र स्लोअर पद्धतीचा चेंडू. LBW चे अपील. LBW आउट नाही या स्पर्धेमध्ये याची नोंद घ्यायची आणि एका धाव्याने धावसंख्यात वाढ. धावसंख्या झाली ती 27. अजूनही 3 चेंडू शिल्लक या षटकातील. गोलंदाज अजय याच्या. धावसंख्या 27. पुन्हा एकदा आता स्ट्राईकला येतो तो अजिंक्य. सुंदर चेंडू ब्लॉकर मध्ये चेंडू. क्षेत्ररक्षण देखील चांगलं होते पण एक धाव इथे पूर्ण होते. या एका धावाने धावसंख्यात वाढ होईल. धावसंख्या झाली ती 28. धावसंख्या 28. अजून या षटकातील 2 चेंडू शिल्लक अजयाच्या. फुलटॉस मध्ये चेंडू पण चेंडूचा काही इथे फायदा उचलता आला नाही फलंदाजाला आणि तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल त्या क्षेत्ररक्षकाचं आणि एका धाव्यावर समाधान मानतील ते दोन्ही फलंदाज. अजून या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असेल. धावसंख्या झाली ती 29. सुंदर चेंडू ब्लॉकल पद्धतीचा चेंडू आणि एक धाव इथे पूर्ण होते. 2 षटक समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 30. या षटकामध्ये अजय याने खर्च केला तब्बल 16 धावा. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या तर 14. धावसंख्या 30. अजून या इनिंग मध्ये 2 षटक शिल्लक. धावसंख्या झाली ती 30. नवीन गोलंदाज आयुष कोळी. धावसंख्या 30. धावसंख्या 30. नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्कवर आयुष कोळी. धावसंख्या 30. स्ट्राईकला येतो फलंदाज अजिंक्य. दोन्ही सलामीचे फलंदाज अजूनही मैदानात आपल्याला पाहायला मिळतात. नॉन स्ट्राईकला येतो गणेश कारंडे आणि स्ट्राईकला येतो अजिंक्य लाडू. गोलंदाजी मार्कवर आयुष कोळी. धावसंख्या 30. तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू घेऊन सामोरा देतो अजिंक्य टू अजय आणि
आणि ते एक धाव पूर्ण होते. धावसंख्या 31-31. आता मात्र स्ट्राईक लागला फलंदाज संघाचा कर्णधार, संघाचा पाठीचा गाणा गणेश कारंडे. धावसंख्या 31. सुंदर गोलंदाजी, पंचांचा इशारा येतोय पण व्हाईट बॉलचा. या व्हाईट बॉलने धावसंख्यात 1 ने वाढ होईल. धावसंख्या झाली ती 32-32. गोलंदाज ते मात्र काहीसा दिशा भरकटताना आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या 32. आता मात्र पंचांचा इशारा येतोय. डी रिझन मध्ये चेंडू चाललाय. या एका धावाने धावसंख्यात वाढ होईल पुन्हा एकदा. आता मात्र काहीसा कमबॅक करतोय गोलंदाज आयुष. धावसंख्या 33-33. सुंदर असा फटका पण क्षेत्ररक्षक येतोय आणि इथे मात्र 100 कॅच. या स्पर्धेतील उत्कृष्ट झेल केलाय तो क्रिश कोळी. सुंदर झेल म्हणावं लागेल ते क्रिश कोळी याचं. एका हातामध्ये चेंडू इथे पकडलाय आणि तब्बल तो षटकारच गेला असता. 6 धावा देखील वाचवल्यात आपल्या संघासाठी. आणि गणेश कारंडे सारखा मोठा फलंदाज इथे तंबूच्या दिशेला आपल्याला जायला बघतोय आणि मोठा धक्का लागलाय तो दिविशा 11 ऐरोली या संघाला. आणि नवीन फलंदाज मैदानात येतोय राजेंद्र रनावरे, एक्स्ट्रीम स्पोर्ट्सचे ओनर राजेंद्र रनावरे. धावसंख्या स्थिर. धावसंख्या 33-33. अजूनही या षटकातील 3 चेंडू शिल्लक असतील त्या गोलंदाज आयुष्याच्या. सुंदर झेल म्हणावं लागेल ते क्रिश कोळीयाचं. एका हातामध्ये झेल पकडून त्याने एक मोठा विकेट म्हणावा लागेल तो दिविशा 11 ऐरोली या संघाचा. धावसंख्या 33-33. आता मात्र स्ट्राईकला आहे तो फलंदाज राजू आणि गोलंदाजी मार्कर गोलंदाज आयुष. अजून या षटकातील 3 चेंडू शिल्लक असतील ते आयुष्याच्या. आयुष टू राजू. आता मात्र पंचांचा इशारा येतोय पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा. धावसंख्यात 1 ने वाढ होईल. धावसंख्या झाली ती 34. धावसंख्या 34 धावफलकावर. गोलंदाजी मार्कर पुन्हा एकदा गोलंदाज तयार होईल गोलंदाजीसाठी 14 चेंडू घेऊन. राजू याला शॉर्ट पिच मध्ये चेंडू ते क्षेत्ररक्षक येतोय आणि तिथे मात्र एक सोपा साधा झेल आपल्याला पाहायला मिळतोय आणि राजू देखील इथे बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. दुसरा धक्का लागलाय तो दिगोडे माफ करा ऐरोली या संघाला. धावसंख्या 34-34. नवीन फलंदाज प्रथमेश. या षटकातील अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक असेल. 2 चेंडू शिल्लक असतील. धावसंख्या 34-34. अजून या षटकातील 2 चेंडू शिल्लक असतील त्या गोलंदाज आयुष्याच्या. नवीन फलंदाज प्रथमेश. सुंदर गोलंदाजी म्हणायला लागेल ती आयुष्याची. आतापर्यंत कुठलाही हात खोलण्याची इथे संधी दिली नाही ते फलंदाजांना. पुन्हा एकदा पंच आपले दोन्ही हात पळतात आणि पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा येतोय आणि एका धावेने धावसंख्यात वाढ होईल. धावसंख्या झाली ती 35-35. लॉस ऑफ 2 विकेट्स. 2 चेंडू अजूनही शिल्लक असलेल्या षटकातील गोलंदाज आयुष्याच्या. धावसंख्या 35-35. सुंदर असा चेंडू
आणि पंचांचा इशारा तर लेग बायच्या रूपात एक धाव. धावसंख्या 36. अजून या षटकातील एक चेंडू शिल्लक असेल ते गोलंदाज आयुष्याच्या. धावसंख्या 36. पुन्हा एकदा पंचांचा इशाऱ्यात नकारात्मक चेंडू आणि एका धाव्याने वाढ होईल. धावसंख्या होते ती 37 धावा. अजून या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन गोलंदाज आयुष. सुंदर असा फटका अजिंक्याचा. ते क्षेत्ररक्षक येतोय आणि ते मात्र सुंदर झेल बनावं लागेल ते क्षेत्ररक्षकाचं. आणि अजिंक्य देखील तंबूच्या दिशेला जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि या षटकामध्ये तब्बल 3 फलंदाजांना बाद करण्यात यश होते ते आयुष्याला. आणि धावसंख्या स्थिर धावसंख्या 37. या षटकामध्ये आयुष्याने तब्बल 7 धावा खर्च केल्या आणि 3 गडी बाद करण्यात यश प्राप्त झाले ते आयुष्याला. नवीन फलंदाज येतोय तो वैभव. दिविशा 11 ऐरोली या संघाकडून. नवीन गोलंदाज क्रिश कोळी. ज्या क्षेत्ररक्षकाने मागाशी गणेश कारंडे याची उत्कृष्ट असा 100 कॅच पकडला होता तोच क्रिश कोळी आता मात्र गोलंदाजी मार्गावर आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या स्थिर धावसंख्या 37. आणि दोन्ही फलंदाज आपल्याला आता क्रीजवर नवीन पाहायला मिळतात. एका बाजूला येतो स्ट्राईकला प्रथमेश आणि दुसरा नॉन स्ट्राईकला येतो वैभव. धावसंख्या 37 धावा. शेवटचा षटक अंतिम हाणामारीचं निर्वाणीचं षटक. पुन्हा एकदा गोलंदाज क्रिश टू प्रथमेश. राऊंड द विकेटचा मारा. पंचांचा इशारा येतोय व्हाईट बॉलचा. व्हाईट बॉलने धावसंख्यात 1 ने वाढ. धावसंख्या 38 धावा. पुन्हा एकदा षटकातील पहिला चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज क्रिश. सुंदर फटका. ते क्षेत्ररक्षक धावतोय आणि ते मात्र क्षेत्ररक्षकाकडून गफलत होते आणि चेंडू चाललाय तो सीमारेषा पार चौकार. आणि या 4 धावाने धावसंख्यात वाढ होईल. धावसंख्या झाली ती तब्बल 42. क्षेत्ररक्षकाकडून गफलत झाली आणि त्याचा इथे संघाला 4 धाव्याने मोजायला लागले रन आणि धावसंख्या झाली ती 42. एक चेंडूवर तब्बल 5 धावा खर्च झाल्या त्या क्रिशाच्या. क्षेत्ररक्षकाची साथ लागणं ते तेवढंच गरजेचं आहे गोलंदाजाला. गोलंदाजी करत असताना पुन्हा एकदा या षटकातील दुसरा चेंडू घेऊन तयार गोलंदाज क्रिश. धावसंख्या 42 धावा. आता मात्र शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू. ते क्षेत्ररक्षक 1 धाव पूर्ण आणि ते 2 धावा पूर्ण होतात. दोन्ही फलंदाजाचा ताळमेळ आपल्याला पाहायला मिळते. रनिंग बिटवीन द विकेट चांगलं आपल्याला पाहायला मिळते दोन्ही फलंदाजाच्या मार्फत. आणि धावसंख्यात पुन्हा एकदा 2 ने वाढ होईल. धावसंख्या होते ती 44 धावा. धावसंख्या 44. षटकातील अजूनही 4 चेंडू शिल्लक असतील त्या क्रिशाच्या. आणि जास्तीत जास्त आपल्याकडे स्ट्राईक घेण्यास इथे प्रयत्न करत असेल तर प्रथमेश. धावसंख्या 44 धावा लागल्या त्या धावफलकावर. सुंदर क्षेत्ररक्षण गोलंदाजामार्फत. आणि ते मात्र पुन्हा एकदा पंचांचा इशारा नॉट आउट. आणि 2 धावा इथे पूर्ण होतात ते दोन्ही फलंदाजांच्या मार्फत. आणि धावसंख्या 46 धावा. धावसंख्या 46 धावा लागल्या त्या धावफलकावर. अजून या षटकातील 3 चेंडू शिल्लक असतील ते गोलंदाज क्रिशाच्या. सामोरा झाला तो प्रथमेश. गोलंदाज क्रिश टू प्रथमेश. सुंदर फटका. आता मात्र
तिथे क्षेत्ररक्षक येतोय आणि ते मात्र सुंदर झेल म्हणा लागेल आणि ते प्रथमेश हा देखील बाद होतोय आणि चौथा गडी ते मात्र तंबूच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळतोय तो प्रथमेशच्या रूपात नवीन फलंदाज येतोय तो अभिषेक धावसंख्या 46-46 अजून या इनिंग मधले 2 चेंडू शिल्लक असतील ते गोलंदाज क्रिशाच्या सुंदर गोलंदाजी म्हणायला लागेल क्रिशाची जरी त्याला क्षेत्ररक्षकाकडून पहिला चेंडूवर साथ नाही भेटली तरी त्याने गोलंदाजीवर आपल्या धार सोडलेले नाहीये आणि आतापर्यंत क्रिशाने तब्बल 9 धावा खर्च केल्या 4 चेंडूमध्ये अजून या षटकातील 2 चेंडू शिल्लक क्रिशाच्या स्ट्राईकला तो फलंदाज अभिषेक नवीन फलंदाज 5वा चेंडू घेऊन क्रिश टू अभिषेक धावसंख्या 46-46 सुंदर चेंडू आता मात्र पंचांचा इशारा तो 22च्या रूपात एक धाव आणि या एका धावने धावसंख्यात वाढ धावसंख्या 47 धावा धावफलकावर शेवटचा चेंडू या इनिंग मधली धावसंख्या 47 पुन्हा एकदा पंचांचा इशारा तर वाईट +1 2 धावा या 2 धावाने धावसंख्यात वाढ धावसंख्या 49 धावसंख्या झाली ती 49 आता मात्र कायसा दिशा भरकटताना गोलंदाज क्रिश शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक या षटकातील पुन्हा एकदा गोलंदाज क्रिश टू अभिषेक आता मात्र चेंडू मिड विकेटच्या दिशेने आणि ते क्षेत्ररक्षकाकडून सुंदर क्षेत्ररक्षण आणि तेवढे सुंदर फेके झाली होती पण इथे मात्र तिसरा धावायला रनआउट होतोय तो अभिषेक आणि 2 धावा पूर्ण 2 धावाने धावसंख्या झाली ती 51 आणि 52 धावांचं आव्हान ठेवलं इथे चकडेवाला दिगोडे या संघासमोर दिविशा 11 ऐरोली या संघाने धावसंख्या 52 ला विन टार्गेट आहे
4 षटकामध्ये 52 धावांचं इथे आव्हान ठेवले ते दिघोडे संघासमोर. दिविशय 11 ऐरोली संघाने इथे मैदानात सलामीची जोडी
पुन्हा एकदा शैलेश तयार. पंचांच्या वरती विकेटने मार्ग अजयसाठी त्यामध्ये सुरेख चेंडू म्हणावा लागेल. गुडलेन स्पॉटवर चेंडू पडल्यानंतर काही फलंदाजला क्या करताना चेंडू जातोय थेट रक्षकाच्या हातात. अजून 3 चेंडू शिल्लक या षटकातील. मात्र पुढे सरसावून मारला चेंडू मिडॉनच्या दिशेने. तिथे चेंडूरक्षक येतोय आणि ते स्पीड होते तिकडे. 2 धावा सहजरित्या पूर्ण करतात दोन्ही फलंदाज आणि 2 धावा समाधान मानून संघ पोहोचतोय तो 25 वर. पुन्हा एकदा आता मात्र स्ट्राईकला अजय. आता मात्र सुरेख आमच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न मात्र बीट होतोय तिथे अजय आणि थेट चेंडू जातोय यष्टीरक्षकाच्या हातात. अजून या षटकातील शेवटचा चेंडू असेल. व या चेंडूवर या शेवटच्या चेंडूवर कितपत समाचार घेत अजय. शैलेश याचा पुन्हा एकदा शैलेश तयार. पंचांच्या अर्ध विकेटने मारा करेल अजयसाठी. आता मात्र हेलिकॉप्टर पद्धतीचा चेंडू खोलवर चेंडू होता त्यावर शॉट मारला आणि तिथे हा नाना करता येते. इकडे मात्र मिस कॉलिंग होतोय आणि इथे एक आत्महत्या म्हणावी लागेल ती अजय याची. सुरेख असा फलंदाजी करत होता अजय कोणती गरज नसताना धाव घेण्याचा टास्क केला आणि ते मात्र माघारी परतावं लागते ते अजय याला. आता मात्र अजय याची जागा भरून काढण्यासाठी नवीन कॅन्डिडेट मैदानात येते क्रिश कोळी. त्याने आता बघितलं असेल आव कॉर्नरच्या दिशेने सुरेख असा झेल टिपला होता एका हातामध्ये. 30 26 26 आता मात्र जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता असेल ती खेळवाला 11 संघ दिगोडे या संघाला. अजून सलामानला विश्वजित आणि स्ट्रीजवर आता फक्त 4 चेंडू खेळला तो विश्वजित आणि पुन्हा एकदा आता नवीन गोलंदाज तयार. आता मात्र क्रिश याचा आल्या चेंडूवर धमाका म्हणावा लागेल. हा चेंडू आणि ते विरू याचा समाचार घेतलाय. ते 3रं षटक सांघिक 3रं आणि एक पहिलं षटक घेऊन आलं तर विरू आणि विरू याचं पहिल्याच चेंडूवर स्वागत करतो क्रिश षटकाराने आणि संघ पोहोचतोय तो 32 वर. पुन्हा एकदा विरू तयार. पंतांच्या अर्ध विकेटने मारा करेल. आता पण टाकूत पहिला चेंडू होता केलाय स्क्वेअर लेगच्या दिशेने आणि तिथे मात्र एकच धाव येत आहेत आणि एकने समाधान माणूस संघ पोहोचतोय तो 33 वर. अजून या षटकातील 4 चेंडू शिल्लक. अजयने पहिला चेंडू फेस केला षटकार मारला. त्यानंतर क्रिशने आपल्या पहिल्या चेंडूवर षटकार मारून खातं खोललंय. सुरेख सुरुवात म्हणावी लागेल ते दोन्ही फलंदाजाची आपल्या संघासाठी. विरू याचा 3रा चेंडू पंचांच्या मारा करेल विश्वजित साठी. आता मात्र कव्हरच्या दिशेने मारलाय आणि इथे मात्र सुरेख प्रयत्न होता पण चेंडू मात्र हाताला लागून चेंडू सीमारेषा पार जातोय. चौकार आणि पहिला चौकार म्हणावा लागेल तो विश्वजित याच्या बॅट मधून आणि धाव फलक पोहोचतो 37 वर. अजून या षटकातील 3 चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा विरू तयार.
आता मात्र च्या दिशेने जबरदस्त मारण्याचा प्रयत्न होता, मात्र चेंडू आणि बॅटचा काही संपर्क झाला आणि चेंडू जातोय थेट यष्टीरक्षकाच्या हातात आणि चेंडू जातो निर्धाव. अजूनही षटकातील 2 चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा विरू तयार. आता मात्र डाऊन द ग्राउंड स्ट्रेट हिट, सुरेख असा फटका म्हणावा लागेल. कडेकडे चेंडू फेकून दिला सीमारेषा पार 6 धावांसाठी. चौकार नंतर येतोय विश्वजितच्या बॅटमधून सुरेख असा षटकार आणि षटकाराने संघ पोहोचतोय 43च्या घरात. अजून या षटकातील शेवटचा चेंडू म्हणावा लागेल. सुरेख अशी फटबाजी म्हणावी लागेल विश्वजितच्या बॅटमधून. पुन्हा एकदा विरू तयार. आता होता अकुटपद्ध चेंडू होता, बॅटची कडा लागला आणि तिथे ची संधी होती, मात्र इथे मिस झालाय आणि एक धाव पूर्ण होते आणि षटक संपते. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलक पोहोचतोय तो 44च्या घरात. पहिल्या षटकामध्ये राजू याने 14 धावा खर्च केल्या, त्यानंतर शैलेशाचं सुरक्षा षटक म्हणावं लागेल. षटकार खाऊनही त्याने 9 धावा खर्च केल्या आणि त्यानंतर विरुद्ध षटक खूप मागणं म्हणावं लागेल त्या मनाने. तब्बल 18 धावा आल्या या षटकामध्ये. एकही चेंडू नकारात्मक टाकला नाही तरी 18 धावा खर्च केल्या त्या विरू याने. आणि आता शेवटचं षटक, अंतिम निर्वाणीचं षटक घेऊन येतोय तो दिविश 11 संघाकडून अभिषेक. आणि आता त्याला स्ट्राईकला असेल तो मोठ्या. 6 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता असेल ती चक्रवाला 11 संघाला जिंकण्यासाठी. अभिषेक तयार. पंचांच्या ओव्हर द विकेटने मारा गेले विश्वजितसाठी. आता मात्र पुल करण्याचा प्रयत्न आणि आता मात्र चेंडू जातोय घोषित क्षेत्रात आणि 1 धाव फलक पुढे सरतोय. धाव फलक सुद्धा 45 वर. अजून जिंकण्यासाठी 5 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता असेल ती दिगोडे संघाला. बघूया कितपत रोखून धरतो अभिषेक दिगोडे संघाला आणि कितपत त्याचा समाचार होतो विश्वजित. पुन्हा मोठ्या तयार. आता मात्र अकुट पद्धत चेंडू होता आणि पंचांकडून नकारात्मक चेंडूचा इशारा येतोय आणि ते 1 बाउन्सची ताकीद देण्यात आली होती पंचांकडून गोलंदाज अभिषेकला. आता मात्र 5 चेंडू 6 धावा आणि पण सलग दुसरा नकारात्मक चेंडू म्हणावा लागेल. कुठेतरी धावसंख्या कमी होते आणि त्यामध्ये अजून नकारात्मक चेंडून भर टाकतोय तो अभिषेक. आणि आता मात्र 5 चेंडू आणि 5 धावा असं समीकरण येऊन टपलंय ते आपल्या समोर. आता मात्र सरळ बॅटच्या खाली चेंडू दिला आणि सरळ फेकून दिलाय तो लॉंगनच्या डोक्यावरून. विजयी षटकार म्हणावा लागेल विश्वजित याच्या बॅट मधून आणि संघ जिंकतोय. वेल प्लेड चक्रवाला 11 संघ दिगोडे तसेच हरल्या संघाचे सुद्धा आभार. दिविश 11 ऐरोली आपण या स्पर्धेत सहभाग घेऊन आमच्या स्पर्धेची शोभा वाढवली आणि विश्वजित याने 10 चेंडूमध्ये 21 धावांची सुरेख अशी खेळी गेली. यापुढील होणारा सामना किरण स्मृती 11 घनसोली विरुद्ध छगडेवाला दिगोडे. दोन्ही संघाच्या कर्णधारांना मी विनंती करतो आपण समालोचन कक्षात यायचं आणि नाणेफेकीचं कौल करून घ्यायचं ते. राहुल शेट्टी